Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. I am Mrunmayee Joshi. In today's spoken English session, let us learn some more quantifiers like a lot of, lot, a lot of, few, 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 little, LITTLE. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या स्पोकन इंग्लिशच्या सेशनमध्ये आपण अजून काही परिमाणके बघणार आहोत. जसे खूप म्हणजे लॉट ऑफ, काही फ्यू आणि थोड्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो लिटल. सो जस्ट टू रिवाइज, क्वांटिफायर्स आर वर्ड्स विच शो हाऊ मेनी थिंग्स or how much of something we are talking about. Quantifiers are words which show how many things or how much of something we are talking about. Now let us look at the first quantifier, a lot of. Basic uses of lots of or a lot of. We use a lot of with plural countable or singular countable nouns. प्लुरल काउंटेबल म्हणजे अनेक वचनी मोजता येण्याजोगी जी नामं असतात त्यांच्याबरोबर, और सिंग्युलर काउंटेबल म्हणजे एक वचनी मोजता येण्याजोगी नामं त्यांच्याबरोबर आपण अ लॉट ऑफ वापरतो. एक्झाम्पल, अ लॉट ऑफ बुक्स म्हणजे पुष्कळ पुस्तके. सो फर्स्ट यूज आपण बघूया इन ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे आज्ञार्थी किंवा होकारार्थी जी वाक्य असतात त्याच्यात अ लॉट ऑफ आपण वापरतो. कसं ते पाहूया. शी स्पेंड्स अ लॉट ऑफ मनी ऑन क्लोथ्स म्हणजे ती कपड्यांवर पुष्कळ पैसे खर्च करते. अ लॉट ऑफचा अर्थ इथं होतो पुष्कळ. आता अ लॉट ऑफचा दुसरा अर्थ आपण बघूया, दुसरं वाक्य बघूयात ज्यात ते इट इज यूज्ड इन निगेटिव्ह स्टेटमेंट्स फॉर एम्फसिस म्हणजे नकारार्थी जी वाक्य असतात त्यात जोर देण्याकरता अ लॉट ऑफचा वापर केला जाऊ शकतो. वाक्य बघूयात. आय हॅवंट गॉट अ लॉट ऑफ टाईम फॉर पीपल लाईक हिम म्हणजे मला त्याच्यासारख्या लोकांकरता द्यायला पुष्कळ वेळ नाही आहे किंवा खूप वेळ नाही आहे. इथं नकारार्थी वाक्य होतं, हॅव नॉटनी ते कळलं आपल्याला आणि अ लॉट ऑफ वापरला आपण जोर द्यायला की मला वेळ नाही आहे. तर पुष्कळ वेळ नाही आहे असा आपण त्याचा वापर केला. सो इफ वी यूज अ क्वांटिफायर ऑन इट्स ओन म्हणजे काही वेळेस जर तो परिमाणक आपण फक्त वापरला म्हणजे नॉट इन फ्रंट ऑफ नाउन ऑर प्रोनाउन, तर वी डू नॉट यूज ऑफ विथ इट. म्हणजे आपण लॉट हे परिमाणक जर नुसतं वापरलं नाम किंवा सर्वनामाच्या अगोदर न वापरता तर त्याच्याबरोबर ऑफ हे आपण वापरत नाही. उदाहरण बघूया. डिड यू बाय एनी फ्रूट, तू काही फळ विकत घेतलेस का? तर उत्तर येतं येस आय बॉट अ लॉट. इथं लॉट ऑफ आपण वापरलं नाही. हो पुष्कळ असं आपल्याला उत्तर द्यायचं होतं म्हणून येस आय बॉट अ लॉट. तर असं हे लॉट आणि लॉट ऑफ असं आपण पाहिलं. पुढचं परिमाणक आहे फ्यू किंवा अ फ्यू, FEW, फ्यू म्हणजे काही. वी यूज फ्यू अँड अ फ्यू विथ प्लुरल काउंटेबल नाउन्स म्हणजे अनेक वचनी मोजता येण्याजोगी जी नावं आहेत त्याच्याबरोबर आपण फ्यू आणि अ फ्यू वापरतो. त्या दोन्हीत फरक आहे नुसतं फ्यू आणि अ फ्यूमध्ये. आपण काय आहे तो बघूया. म्हणजे मी जेव्हा म्हणते आय हॅव गॉट फ्यू फ्रेंड्स म्हणजे मला थोडेच मित्र आहेत म्हणजे इथं फ्यूचा अर्थ नियरली नो असा होतो. आणि आय हॅव गॉट अ फ्यू फ्रेंड्स म्हणजे थोडेसे, पुष्कळ नाही म्हणजे सम बट नॉट मेनी. तर फ्यू फ्रेंड्स म्हणजे नियरली नो फ्रेंड्स आणि अ फ्यू फ्रेंड्स म्हणजे सम बट नॉट मेनी. तर असं हे फ्यू हे परिमाणक आहे. पुढचं आहे लिटल, LITTLE किंवा अ लिटल म्हणजे थोडे किंवा थोडी. आता या लिटलचा अर्थ होतो अ लिटल मीन्स सम बट नॉट मच.
अ स्मॉल क्वांटिटी. एक्झाम्पल घेऊया, ही नोज अ लिटल फ्रेंच. त्याला थोडंसंच फ्रेंच येतं. तर ही नोज अ लिटल फ्रेंच. तर आणखीन एक असतं की वी समटाईम्स यूज ओनली विथ अ फ्यू और अ लिटल. अ लिटल किंवा अ फ्यू ह्या परिमाणकाबरोबर आपण ओनलीचाही वापर करतो. जसं की आय हॅव गॉट ओनली अ लिटल टाईम, माझ्याकडे थोडाच वेळ आहे. तर अशा तऱ्हेने ही परिमाणका आपण वापरतो. सो नाव टुडे वी हॅव लर्न्ड हाऊ टू यूज क्वांटिफायर्स लॉट ऑफ, फ्यू, लिटल. So that is all for today's spoken English session. Have a nice Sunday. Thank you.